रूपाने. चाळीसगावात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली. चाळीसगाव दि. जानेवारी 19 प्रतिनिधी स्टार. चाळीसगाव येथे वीर शिरोमणी मेवाड अधिपती महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील महाराणा प्रताप चौक येथील विजय स्तंभाजवळ श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात श्री राजपूत करणी सेनेचे अनेक पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते. खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती: टोनू राजपूत, शैलेंद्र पाटील, प्रेमसिंह राजपूत, सुचित्रा पाटील, गुड्डीताई राजपूत, अभयसिंह राजपूत, संजयसिंह ठाकरे, सिद्धार्थ राजपूत, संग्रामसिंह शिंदे, आनंदसिंह राजपूत, महेंद्र शिसोदे, बी.डी. पवार, बबडूदादा राजपूत, प्रदीप, पप्पू राजपूत, मिलिंद राजपूत, विशाल राजपूत, पवन राजपूत, प्रज्वल राजपूत, उदयसिंह राजपूत, आकाश पवार, कुलदीप बाळा राजपूत, घारू राजपूत, बंटी राजपूत, जितेंद्र राजपूत, करण राजपूत, कुलदीप राजपूत, चेतन शिसोदे, किशोर राजपूत, अभिजित ठोके, कुणाल राजपूत, समीर राजपूत, सौरभ राजपूत, केवल राजपूत. महाराणा प्रताप जीवन आणि शौर्यगाथा. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानमधील कुंभलगड येथे झाला. ते मेवाडचे महाराणा उदयसिंह दुसरे आणि राणी जयवंताबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे पूर्ण नाव कुंवर प्रताप सिंह होते. 1572 मध्ये महाराणा उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर ते मेवाडच्या गादीवर आले. महाराणा प्रताप हे त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वाभिमानासाठी इतिहासात अजरामर आहेत. त्यांनी मुघल सम्राट अकबराच्या विरोधात शेवटपर्यंत संघर्ष केला. त्यांनी मुघलांची मांडलिकी स्वीकारण्यास नकार दिला आणि आपले राज्य स्वतंत्र ठेवण्यासाठी संघर्ष करत राहिले. हल्दीघाटीची लढाई 1576 ही लढाई महाराणा प्रताप आणि अकबर यांच्या सैन्यादरम्यान झाली. या लढाईत महाराणा प्रताप यांनी आपल्या शौर्याची आणि धैर्याची पराकाष्ठा केली. संख्याबळ कमी असूनही त्यांनी मुघल सैन्याला कडवी झुंज दिली. चेतक नावाच्या त्यांच्या घोड्यानेही या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मृत्यू. 19 जानेवारी 1597 रोजी चावंड येथे महाराणा प्रताप यांचे निधन झाले. शिकारी दरम्यान झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते, ज्यामुळे त्यांचे निधन झाले असे मानले जाते. काही इतिहासकारांच्या मते दीर्घकाळ चाललेल्या संघर्षामुळे आणि शारीरिक त्रासामुळे त्यांचे शरीर कमजोर झाले होते, ज्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने मेवाड आणि राजपूत इतिहासातील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला. या कार्यक्रमात उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या शौर्यगाथेचं स्मरण करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. ग्रामस्थ लाईव्हचे संपादक किसनराव जोरवेकर. बातम्यांसाठी संपर्क: महेंद्र सूर्यवंशी आणि बबलू अहिरे, चाळीसगाव.